तर तुम्ही बघू शकताय किती छान छान देवपूजा झालेली आहे. मस्त. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिवारमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आता घरामधलं सगळं आवरले. आता वाजलेले आहेत 9:30 आणि आता आम्ही निघालोय. तर काय करते? आजीने चालत जावं लागले. लाईट नाही आज, गेली सकाळपासून लाईट. आली वाटतं, झाली लिफ्ट चालू आहे. आत्ताशी लाईट आली, सकाळी गेलेली लाईट. पण जिन्याने चालायला भारी वाटतं. जेव्हा चढायला लागतं ना, बापरे लय दम लागतो 6व्या मजल्यावर जायला, आहे ना परी? बाय कर. चला आता आम्ही नंतर बोलतो तुमच्यासोबत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की. चला आता. गार लागते का? लय गार लागते. देता का स्वेटर? हा द्या की. घ्यायला पाहिजे होतं, तुम्ही म्हणत होतं बॅगमध्ये घे. बरं झालं असतं घेतलं असतं तर. मला नाही वाटलं ऊन पडलंय म्हणून मी म्हणलं की नको घ्यायला. लयच गार लागते. जाऊ दे, थोड्या वेळाने नाही लागायचं, आहे ना? चला, प्रवासाला सुरुवात झालेली आहे सासरी जायला. रस्त्याने मध्ये आधी जाताना जेवढं काही शूट घेता येईल तेवढं घेईल आणि शेअर करेल तुम्हाला आमची जर्नी 2 व्हीलरवरची. 2 व्हीलर किती साथ देते बघूया. इकडून जायचं होतं ना आपल्याला? काय हा आहे ना, चप्पल शिवणार आहे इथं. परीचा सँडल आमच्या खराब झालाय. चला आता तर शिवून घेते. बंद तुटलाय म्हणजे एक. कोणता बंद निघलाय? दे ना त्या काकांजवळ. चल दे त्यांच्याकडे काढून. सम्राटची मे इथं पॉवर अप, हे पॉवर अप जिम आहे ना ही वाली. त्याच्यात आहे ना किती वर्षाचं 7,000 रुपये महिना. प्लॅनेट जिम पण आहे. बघ किती जिम आहे तिकडच्या साईडला. जिम लावायला पाहिजे. भरपूर आहे इकडं. बघ इथं पण आहे गोल्डस जिम. तर आता जाता जाता आम्ही ना झुडिओला थांबलोय. पण झुडिओचा टायमिंग 11 वाजता आहे ओपन होण्याचा. तर आता हे ओंडमध्ये पण आम्ही जातो, शेजारीच आहे. तिथं पण बघते मी टॉप कसं मिळत आहेत काय. मला जसं पाहिजे ना तसं झुडिओमध्ये आहे. आणि ओपन झाल्यानंतर मग मी बघणार आहे कसं मिळत आहे. ऊन तर खूप छान पडलंय. जायचं का तिथं? चल. ते ओपन झालंय का? पण आदित्य बिर्ला काय काय करतो? सिमेंट बनवतो. आदित्य कपड्यात आला मोठ्याने पण. हां कपडे म्हणजे बिझनेस करत जाते. एक एकामागे एक फायनान्शियल बँकिंग सगळ्याच गोष्टी आहेत. आदित्य बिर्ला बँक बी काढते असं. ते एक बिझनेसला बिझनेस जोडत जातात, आहे ना? भारी. पण हे ओपन झालंय का विचारा. होय, हा कोणता हायवे? चिखली आळंदी नाशिक फाटा. हो, जोगेश्वरी मिसळ. इथं आपण एकदा जोगेश्वरी मिसळ खाल्ली होती. माझी फेवरेट आहे. बघू तुझे केस सुकले का? बघू जरा. आलेत सुकत आलेत. जरा थोडेसे राहिले तिथं आतल्या साईडने. आज ड्रायरला लाईटच गेली होती. इन्व्हर्टर आहे पण ती ड्रायर त्याच्यावर चालत नाही ना, जास्त लाईट खेचते म्हणून इन्व्हर्टर बंद पडतो, आहे ना परी? उन्हालाच थांब म्हणजे सुकत्यान केस. परीचा हेअर कट करायचा आहे. आमच्या परीचा बड्डे येतोय. परीला एक फ्रॉक पण घ्यायची आहे छान छान. कोणत्या कलरची घ्यायची ग? पीच कलर बघूया आपण ह्या वेळेस. काहीतरी थोडं डिफरंट.
काय बर्थडे काय एवढा मोठा सेलिब्रेट नाही, आपला घरातले घरातच करायचा. पण आणि मी माझ्या फ्रेंड्सला पण बोलवणार. हां, त्यांना किती लोक झुडिओसाठी थांबल्यात प्रमाणाच्या बाहेर, तरी झुडिओ अजून ओपन होय नाही. किती वेळ लावलाय, आता वैताग आला. ती कार घेतली. व्हाईट टॉप किती छान आहे, हे बघ. हे व्हाईट छान आहे, बघ ना. 99 आहे का? बघ इकडे 199 आहे, 199 आहे, तिकडे 299 आहे, इकडे 499 आहे. छान आहेत हे पण. हे 299. हे बघा इकडे पण आहेत. ह्याला अजून लावलं नाही काहीच लेबल. कसं आहे बघा बरं, प्राइस काय आहे त्याच्यावर? 399. पण दिसायला किती छान आहेत. इकडं महाग एरिया आहे. वेळ नाही लावायचा परी, आपल्याला जायचंय लवकर. थोडीफार शॉपिंग झाली आणि आता आम्ही निघालोय. आता ऑन द वे आहे. मध्ये आधी कुठे नाश्ता करायला थांबलो तर तेवढं शूट घेईल मी. चलो. आम्ही ना इथून महालक्ष्मी फर्निचरमधून आमचं मंदिर घेतलं होतं. मस्त मंदिर आहे. नाशिक हायवेला बघू शकताय तुम्ही किती ट्रॅफिक जाम झालंय सगळं. चौकामध्ये लय गर्दी होती या. कसली अफाट गर्दी बाबा. रिक्षावाल्यांची मध्येच घाई, चालणाऱ्यांची घाई. पोहोचलोय आळंदीची नदी. शिवाजी महाराजांचं नाही, संभाजी महाराज. आळंदीमध्ये पण कसली गर्दी असती, जाम गर्दी आहे. बघ हार किती फ्रेश आहेत नाही का, मस्त आहे. ते घ्यायचे होते. काही आळंदी पोलीस ठाणे, पोलीस स्टेशन. तर आता आम्ही पोहोचलोय तुळापूरमध्ये, संभाजी महाराज समाधी स्थळ. तर इथून आतमध्ये जायला लागतं. शिक्रापूरमध्ये माझा मोबाईल घेतला होता, तिथं आलोय कारण मोबाईलचं थोडंसं काम करायचं आहे त्याच्यामुळं. चला आता काम करून घेतो. रांजणगावला पोहोचलोय आम्ही. आता रांजणगाव मार्गे चाललोय. सध्या मंदिराच्या जवळून चाललोय, पण आम्हाला जाता येत नाही कारण आम्हाला वेळच नाही. तर आता आम्ही ना रांजणगावमध्ये थांबलोय थोडंसं पुढं येऊन. आणि इथे एक आहे ना संकल्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शेजारी पावभाजी हाऊस आहे. तिथं आम्ही आता पावभाजी खाणार आहे. लय भूक लागली. चला आता. मोबाईलचं काम करायला आम्ही शिक्रापूरमध्ये थांबलो, पण आमचं मोबाईलचं काम काही झालंच नाही. पुन्हा परत डबल यायला लागणार. छान आहे का?
जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं ना त्यावेळेस आम्ही येत होतो घरी, तेव्हा माझे दीर मला म्हणायचे की वहिनी हे मिनी काश्मीर आहे, मिनी काश्मीर बघायचं आहे का तुम्हाला. खूप छान आहे हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना, इथं खूप छान हिरवळ होते आणि पाणी असल्यामुळे तर अजूनच भारी वाटतं, काश्मीरसारखंच फील येतो. हो, वेलकम टू सासूरवाडी, वेलकम टू सासूरवाडी. हाय का नाही बरी. वेलकम वेलकम. इकडं मंदिर आहे. तर आम्ही दुपारी 2:30च्या दरम्यान घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर पहिलं जेवण बनवलं, भाकरी आणि ऑमलेट बनवलं होतं. जेवण केलं आणि जरा वेळ बसलो होतो. वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही परत घरी निघालोय आणि आता वाटेत चहा प्यायला थांबलोय. परी चहा पिती, परीसाठी चहा घेतलाय. आम्ही काही चहा नाही घेतला, परीला भूक लागली होती. मस्त आहे चहा. चांगला आहे, मला देते थोडा. नको. चला आता जातो घरी आणि घरी गेल्यानंतर आता ब्लॉग एंड करते, कारण आता लय थंडी वाजतीये आणि येवलेचा चहा आता पिलोय, भारी वाटते. छान निघलाय. हा हे दाखव बरं. काय आहे ते. इथे इथे आपण दाखव. काय नाही, चहाचा कप आहे. आपलं हात लावते तुला. इथं चहाची किटली आहे. त्यांची चप्पल बघ. हे बघ, तुझा पाय आहे का तेवढा. नाहीये. तुझा बघ किती छोटूस आहे. इथं छोटी छोटी. इकडे नको, मला जोक सांग. नको, आता उशीर झालाय. चला आता. तर आत्ताच आम्ही 8:30 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर मग मी फ्रेश झाले, आंघोळ केली आणि नंतर मग जेवण बनवलं, जेवलोय. आत्ता सध्या जेवण झालं आमचं आणि खूप कंटाळा आला आहे, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल. तर आता आजचा ब्लॉग इथं संपवणार आहे. तुम्हाला अख्खा ट्रॅव्हलिंगमधला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.